शिवाजी विद्यापीठात आज एकदिवसीय सक्षमा महिलांविषयक कायदे जाणीव जागृती आणि अंधश्रद्धा निर्मूलनातून महिला सक्षमीकरण या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि शिवाजी विद्यापीठांतर्गत तक्रार समिती, बेटी बचाव अभियान आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित केलेल्या या कार्यशाळेचं उद्घाटन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते झालं. यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे, पोलीस उपअधीक्षक सुवर्णा पत्की यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना चाकणकर यांनी महिलांकडे पाहण्याचा पुरुषांचा दृष्टिकोन बदलण्याबरोबरच महिलांचंही महिलांप्रती वर्तन बदलल्यास समाज खऱ्या अर्थानं बदलेल असा विश्वास व्यक्त केला. खऱ्या अर्थानं लेकीच्या जन्माचं स्वागत करत असताना तिला सक्षमरित्या स्वतःच्या पायावरती उभं करावं आणि पुढे घेऊन जात असताना तिला साथ द्यावी, ही समाजाची मानसिकता बदलण्यासाठी आता तुम्ही आणि मी पुढे आलं पाहिजे. आई म्हणून आपण लढलं पाहिजे, बोललं पाहिजे. लग्नाच्या बोलाच्या बाजारावरती जेव्हा मुलीचा लिलाव होतो, बाजारात गेल्यावरती कोथिंबीरीच्या जुड्यांचा जसा भाव करतो तसं मुलींचा सुद्धा भाव आईसमोर जर होत असेल, मुलगी उंचीला कमी आहे म्हणून 5 लाख जास्त द्या, रंग सावळा आहे म्हणून 10 लाख जास्त द्या, असं हुंड्यामध्ये जर बोललं जात असेल तर त्या आईने ठणकावून पुढे सांगितलं पाहिजे, दिसण्यावरून माझ्या मुलीचा लिलाव होता कामा नये, तिच्या कर्तृत्वावरूनच झाला पाहिजे. तिला शिक्षण देऊन खऱ्या अर्थानं आम्हाला तिला मोठं करता आलं पाहिजे. या समाजामध्ये, स्पर्धेच्या जगामध्ये कर्तृत्वावरून तिची दिशा ठरवावी आणि हे आईने सांगावं. म्हणून मी सांगते, बाईपणाची लढाई लढलोय, आता आईपणाची लढूया. आणि ज्या सत्यवानची सावित्री आम्ही कधी पाहिली नाही, तिच्यासाठी पूजा करत असताना ज्या ज्योतिबाची सावित्री आम्ही पाहिली ती मात्र आम्हाला समजली नाही, हे आमचं दुर्दैव आहे. ती समजली पाहिजे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं हे विचार बदलणं फार गरजेचं आहे. महिलांमध्ये आरोग्यविषयक जाणीवा आणि आर्थिक सक्षमता निर्माण होण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या रक्षणासाठी असणारं संविधान आणि सर्व कायदे नीट समजून घेतले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं. कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी आज संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही दृष्टीनं विद्यापीठातील विद्यार्थिनींचं प्रमाण समाधानकारक असल्याचं सांगितलं. विद्यापीठाच्या बेटी बचाओ अभियानाच्या समन्वयक डॉक्टर प्रतिभा देसाई, निवासी प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव नंदिनी आवडे, वित्त आणि लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉक्टर तानाजी चौगुले, महिला आणि बालविकास अधिकारी सुहास वायंगडे, शिल्पा पाटील, वर्षा पाटील, डॉक्टर रूपा शहा, सीमा पाटील यांच्यासह विविध महिला संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. उद्घाटन सत्रानंतर दिवसभरात विविध सत्रांमध्ये महिलांविषयक विविध कायद्यांबाबत कार्यशाळेत तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. यामध्ये डॉक्टर भारती पाटील यांनी पॉश कायदा नेमका काय सांगतो, डॉक्टर सुनील कुबेर, गीता हसूरकर आणि ॲडव्होकेट गौरी पाटील यांनी PCPNDT बाबत जनजागृती, डॉक्टर प्रतिभा देसाई यांनी स्वयंसिद्धाची माहिती आणि स्त्रीशक्ती पोर्टल, ॲडव्होकेट सीमा पाटील आणि नंदिनी जाधव यांनी अंधश्रद्धा निर्मूलन आजच्या काळात का आवश्यक आहे या विषयांवर मार्गदर्शन केलं.